माझा तर पगार खूपच कमी आहे आणि मग मी एवढ्यात इन्व्हेस्टमेंट कसं करू? इन्व्हेस्टमेंट करायला तर पैसेच नाही आहेत. मित्रांनो, तुम्हाला पण असं वाटतं का? तर आज आपण अगदी 10,000 पगारापासून इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल असा अगदी सोपा प्लॅन घेऊन आलेलो आहोत. ज्यांचा पगार 10,000 आहे त्यांनी ॲज इट इज फॉलो केलं तरी चालेल आणि समजा ज्यांचा 20,000 आहे त्यांनी हीच अमाऊंट प्रत्येक ठिकाणी डबल करून लावली तरी चालेल. आता यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या पगाराचं नियोजन करायचं आहे, ज्याच्यासाठी आपण 50, 30 आणि 20 रूल दिलेला आहे, जो ऑलरेडी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तो तुम्ही बघू शकता. तर त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की समजा तुमचं 50% आहे ते तुमच्या नीडवरती गेलं पाहिजे, 30% तुमच्या वॉन्ट्स आणि 20% ही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी सेव्ह बाजूला काढून ठेवली पाहिजे. 10,000चं 20% होतं 2,000, ₹2,000. आता तुम्हाला हे ₹2,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण लागलीच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची आहे का? तर नाही. आपण याच्या आधी आपल्याला जो इमर्जन्सी फंड लागणार आहे तो क्रिएट करून घ्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंडविषयी पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. तर आपण एक साधारण 3 महिन्याच्या खर्चाचं टार्गेट ठेवू. समजा 10,000 ज्याला पगार आहे त्याला इमर्जन्सीसाठी कमीत कमी 15,000 लागतील. ठीक आहे, 3 महिन्याच्या खर्चाला. इमर्जन्सी फंड तयार झाल्यानंतर आपण ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करणार आहोत. यासाठी तुमचे जे ₹2,000 आहेत त्यातलं ₹1,000ची तुम्हाला कुठल्याही इंडेक्स फंडमध्ये SIP करू शकता. सेन्सेक्स, निफ्टी वगैरे, जी तुमची ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट असेल. आणि जे दुसरे 1,000 उरलेले आहेत त्याचा तुम्हाला आयदर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट काढायचं आहे किंवा डिजिटल गोल्ड आजकाल खूप साऱ्या ॲपवरती तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही गोल्ड ETFमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. ही तुमची थोडीशी सेफ आणि बॅकअप स्ट्रॅटेजी असेल आणि जी दुसरी तुम्ही ₹1,000ची जी SIP करताय तीच SIP तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये कमीत कमी 2 ते 3 लाख रुपयाचं इन्कम मिळवून देऊ शकेल. आता हे झालं तुमच्या गुंतवणुकीबद्दल बोलून. ज्या लोकांचा पगार कमी आहे ते लोक खालीलपैकी काही मिस्टेक करतात, काही चुका करतात. ह्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. त्या म्हणजे क्रेडिट कार्डचा मिसयूज करणे, मित्रांसाठी लोन घेणे किंवा कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना जाऊन शेअर मार्केटचं ट्रेडिंग वगैरे करणे. ह्या गोष्टी तुम्हाला आणखीन गरीब बनवू शकतात. त्यासाठी एक सिंपल रूल ठेवा, अगोदर बचत आणि मग खर्च, आणि ह्या चुका टाळा. थोडक्यात सांगायचं झालं तर 10,000 पगार असताना पण तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते. अशाच फायनान्शियल टिप्ससाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.